नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऊर्जाला खूप राग आलेला असतो, कारण दिव्या ही जागीरदारांच्या घरची सून आहे आणि ऊर्जाला याबद्दल काहीच माहिती नाहीये. ही गोष्टच ऊर्जाला सहन होत नसते. तिची खूप चिडचिड चाललेली असते की हे सगळं काय आहे आई, आणि काय घडलंय हे सगळं, याचा अंदाज का नाहीये, आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा का झालेल्या आहेत, एवढाच प्रश्न तिला पडलेला असतो. आणि ती भयानक अशी चिडलेली असते. ती म्हणत असते की आई, हे सगळं काय झालेलं आहे आणि या कोणत्याच गोष्टीबद्दल आपल्याला का माहिती नाहीये, हे सगळं तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पूर्वा तिला समजवत असते, तिला म्हणत असते की काळजी करू नको, तसं काही नाही झालेलं. परंतु ती ऐकायलाच तयार नसते की मला का सांगितलं नाहीये, दिव्याच्या लग्नाबद्दल आजपर्यंत तू मला का सांगितलेलं नाहीये, हा एकच प्रश्न तिला पडलेला असतो आणि ती मात्र विचारत असते. तेव्हा मात्र आता धक्का तर बसलेला असतो. तो पूर्वालाही बसलाय, पद्मालाही बसलेला आहे. कारण पद्मालाही कळलेलं आहे की दिव्या हीच ऊर्जेची बहीण आहे. इकडे दिव्याच्या डोक्यात वेगळंच कांड सुरू आहे. कारण दिव्याच्या डोक्यात आहे की काहीही करून मला मार्ग काढता येईल आणि मला या घरातल्यांच्या मनात स्थान मिळवता येणार आहे. ज्या माझ्या सासूबाई प्रत्येक वेळेस मला वाटेल ते बोलून माझा अपमान करत असतात, मला इन्सल्टिंग फील करत असतात, त्या सासूबाईंना आज कळणार आहे की मी काय आहे, असं इकडे दिव्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि दिव्या म्हणत असते की आज मी दाखवून देईल की काय होऊ शकतं. इकडे तीर्था मात्र भयानक हायपर झालेली असते. ती इमोशनली झालेली असते की काय आहे हे सगळं, म्हणजे खरंच असं घडलंय का, विक्रांत जबाबदार आहे का या सगळ्याला, हे सगळं विक्रांतने केलंय का, हे सगळं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालेलं असलं तरीही कुठंतरी ह्या गोष्टी जाणवत असतात की जे काही घडत आहे त्यामागे कोणाचा हात आहे. आता मात्र प्रश्न पडलेला असतो की करायचं काय, या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह कशा करायच्या आहेत, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. इकडे हर्षवर्धन मात्र तेवढाच हायपर झालेला असतो. हर्षवर्धन म्हणत असतो की नाही नाही तीर्था, काळजी करू नकोस, तुला माहिती आहे ना विक्रांत कसा आहे, तो असं कधी वागू शकणार नाहीये, असं असं हर्षवर्धन तिला समजवत असतो. परंतु हर्षवर्धनला सुद्धा माहिती आहे की विक्रांत चुकलेला आहे, विक्रांतचं चुकलेलं आहे, ही गोष्ट हर्षवर्धनला सुद्धा चांगलीच माहिती आहे. म्हणून तर हर्षवर्धनची सुद्धा गोची झालेली आहे. त्याला कळलेलं आहे की काय घडलेलं आहे ते. म्हणून तर तो आता म्हणत आहे की काळजी करू नको तीर्था, मी आहे ना, सगळं व्यवस्थित होणार आहे आणि विक्रांत यातून बाहेर पडेल, काळजी करू नकोस, असं म्हणत हर्षवर्धन बोलत असतो. परंतु इकडे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं चूक काय आहे, नक्की घडलेलं काय आहे, या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्याच लक्षात आलेल्या असतात. परंतु इकडे हर्षवर्धन ह्या सगळ्यावरती पांघरून घालायचा प्रयत्न करत असतो. ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. आणि इकडे हर्षवर्धन म्हणत असतो की लक्षात येतंय का तुमच्या, FIR दाखल झालेली आहे, त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, FIR दाखल झाली आहे आणि त्याचसोबतच आता मेडिकलसुद्धा झालेलं आहे, तुमच्या लक्षात येत नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी, काहीही झालं तरीही या सगळ्यामध्ये जे जे कोणी सामील असेल त्याला मी सोडणार नाही, असं म्हणत हर्षवर्धनने अगदी पिसाळलेला असतो, त्याची चिडचिड होत असते. आणि तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणत असतो की काहीही झालं तरीही मी शांत राहणार नाही, मी या सगळ्यातून त्याला बाहेर काढणार आहे, एवढंच त्याचं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता दिव्या म्हणत असते की आदित्य, तुला माहिती आहे का, आज घरात ना खूप मज्जा आली, खरंच खूप भारी गोष्ट घडलेली आहे, असं ती सांगू लागते. तेव्हा आदित्य म्हणत असतो म्हणजे काय म्हणायचं तुला, काय झालं घरात नक्की, कशाबद्दल बोलतेस तू, हे सगळं जेव्हा तो विचारतो तेव्हा ती सांगत असते की हे बघ, काहीही झालं तरीही तुला वाटतं तसं नाही आहे, परंतु ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या भारी आहेत. प्रत्येक वेळेस सासूबाई मला बोलत असतात, आज मात्र बाबांनी त्यांची चांगलीच बोलती बंद केलेली आहे. हे जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आदित्य म्हणतो, तुला कळतंय काय, डॅड मम्माला बोललेत आणि तू काय बोलतेस हे सगळं, असं म्हणत इकडे तो ओरडायला सुरुवात करतो. ती म्हणत असते की का नाही बोलायचं मी, कारण प्रत्येक वेळेस ते माझ्यावरती ओरडत असतात, त्यांना पण कळू दे ना अपमान झाल्यावर काय वाटत असतं ते, असं त्यांचं दोघांचंही बोलणं चालू असतं. तेव्हा मात्र दिव्या हे सगळं जे काही बोलते त्याच्यामुळं खरं तर इकडे धक्का बसलेला असतो. तो म्हणजे इकडे आदित्य म्हणत असतो की काय चाललंय हे सगळं. त्याचवेळी आता तीर्था ही आलेली असते शौर्यच्या रूममध्ये. शौर्यच्या रूममध्ये आल्यावर तीर्था विचारते की दादा, खरंच हे झालंय का असं, तुला काय वाटतंय. तेव्हा इकडे शौर्य तिला म्हणतो की मला सांग तीर्था, की तुझं काय म्हणणं आहे या सगळ्यावरती, म्हणजे तुझं वैयक्तिक म्हणणं काय आहे ते मला सांग, तुझा विश्वास आहे. तेव्हा ती म्हणते आहे, तो अल्लड आहे, रागीट आहे, पण तो असं काही करेल असं मला वाटत नाही. शौर्य म्हणतो हे बघ, डॅड आहेत ना,
कोर्टात कळेल काय होणार आहे, कसं होणार आहे. बघूया आपण आपला निर्णय त्यानंतर. परंतु ती म्हणत असते की हे बघ दादा, काहीही झालं तरीही जर याच्यामध्ये विक्रांतची चूक असेल तर मी त्याला कधीच माफ करणार नाही. मी त्याच्यासोबत नाही राहू शकत. माझा सेल्फ रिस्पेक्ट पण माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. तेव्हा शौर्य म्हणतो, तीर्था काळजी करू नकोस. काहीही झालं तरीही तुझा जो निर्णय असेल त्या निर्णयात मी तुझ्याबरोबर असेल. फक्त एवढं हायपर होऊन आत्ता काहीच करू नकोस. मी कायमस्वरूपी तुझ्याबरोबर आहे. एक तुझा भाऊ म्हणून आणि एक माणूस म्हणून. असं म्हणत त्याने तीर्थाला समजून घेत असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की शैलजाला मात्र खूप आनंद झालेला असतो. म्हणजे इथे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आनंद व्यक्त करत असतं. प्रत्येकाला असं वाटत असतं की ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या चांगल्याच घडल्यात. ते म्हणते बरं झालं वहिनींना चांगलंच फैलावर घेतलं, नाहीतर सगळीकडे नुसत्या त्या सगळीकडे बॉम्ब टाकतच फिरत असतात. त्यांना कळतच नाही ना माणसाला किती बोलायचं, काय बोलायचं ते. आता कळलं असेल त्यांना. असं म्हणत ती इकडे प्रभाकरला सांगत असते. प्रभाकर म्हणतो, दादांनी काय सांगितलंय लक्षात आलंय का? घरावरती संकट आलंय. यावेळी त्या घरावरील आलेल्या संकटाशी सामना करायचा का आपणच आपल्या एकमेकांबद्दल उणे काढत बसायचे? तेव्हा ती म्हणते काय झालं, काय चुकीचं आहे? ती म्हणते की मला काय माहिती म्हणजे नक्की काय झालेलं आहे ते. नाही कदाचित पद्मा पण याच्यामध्ये सामील असेल. तेव्हा प्रभाकरला खूप राग येतो. तो म्हणतो तुला कळतंय का? 2 मुलींची आई आहेस ना तू? का तेवढी पण अक्कल नाही आहे? काय पण बोलतेस तू? इकडे पद्मा मात्र बिचारी विचार करत असते की काय झालं असेल, म्हणजे माझा बंटी का आलेला नाही आहे? तेव्हा ती म्हणते मी बंटीला बघून येऊ का? तेव्हा पूर्वा तिला सांगते हे बघ बंटीला बघायला चालली आहेस ना, तेवढंच बघायचं आणि माघारी यायचं, दुसरीकडे कुठंही जाऊ नकोस. लक्षात येते का तुझ्या? असं म्हणत ती तिला समजवत असते. तेव्हा मात्र ती सांगते की हो मी बंटीकडे जाते आणि मग तिथूनच येते बंटीला घेऊन. तेवढ्यातच आता ती जाते. लगेचच आता ऊर्जा दरवाजा बंद करते. ऊर्जाला कधी एकदा आईला सगळं विचारते असं झालेलं असतं. आणि मग ऊर्जा विचारू लागते की काय झाले सांग मला, का लपवलंस तू माझ्यापासून? दिव्याचं लग्न त्यांच्या घरात झालेलं आहे, ही गोष्ट तू माझ्यापासून का लपवलीस? तेव्हा आई सांगते काय सांगू तुला, कारण तुझ्या बहिणीचं लग्न झालं आहे ही गोष्ट लग्न झाल्यानंतर मला तिनं सांगितली. त्यानंतर मी तिला सांगितलेलं होतं की काहीही झालं तरीही पुन्हा या घराची पायरी चढायची नाही. म्हणून तर तुलाही मी सांगितलं होतं, कारण त्या माणसाची सावली मला माझ्या मुलीवरती पडू द्यायची नव्हती. पण तिने निर्णय घेतलेला होता. तिने मंदिरात लग्न केलं. मलाही सांगितलं नाही आहे. लग्न झाल्यावर कळलं मला आदित्य हा हर्षवर्धन जागीरदारचा मुलगा आहे. तोपर्यंत मला काहीच माहिती नव्हतं. हे ऐकल्यानंतर खरं तर आता ऊर्जालाही धक्का बसलेला असतो. कारण इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सगळेजण चिडलेले असतात. तेव्हा आईसाहेब म्हणजेच आजीसाहेब बाहेर येतात आणि त्या विचारू लागतात की काय चाललंय हर्षवर्धन तुझं हे? तेव्हा हर्षवर्धन लगेच म्हणत असतो की तुम्ही याच्यामध्ये पडू नका, कारण ही केस माझी आहे, ती केस मी माझ्या पद्धतीने हँडल करतो. तेव्हा मात्र आजीसाहेब म्हणत असतात म्हणजे म्हणजे काय बोलायचं आहे तुला? तुझ्या पद्धतीने हँडल करतो म्हणजे काय करतोस? असं विचारत असतात. तेव्हा मात्र तो म्हणत असतो की हो ही केस मी माझ्या पद्धतीने हँडल करणार आहे आणि ती कशी करायची ती माझी मी ठरवेल. तेव्हा मात्र इकडे आजीसाहेबांना खूप राग येतो. त्या म्हणतात असं आहे का, तुझ्या पद्धतीने हँडल करायची? मग तू पद्माचा मोबाईल काढून घेतला, तिला गुलामासारखं या घरामध्ये डांबून ठेवत होता. हे जे काय तुझं चाललेलं होतं हे काय होतं? कारण तुला काय वाटतं हे सगळं तू जे काय करतोयस ते बरोबर आहे? तेव्हा हर्षवर्धन म्हणत असतो की मी कोणत्याही गोष्टींचा विचार करत नाही. इकडे पूर्वा मात्र सगळं सांगत असते. ती म्हणते काय करू सांग ना, कारण मी दिव्याला म्हटलं अगं तू काय केलंयस हे सगळं, पण तिने म्हणाली की मला श्रीमंत व्हायचं आहे. या सगळ्या परिस्थितीचा मला वीट आलाय. मला या घरात नाही राहायचं. हे ऐकल्यानंतर मी काय करणार होते सांग? तुझ्या बहिणीला श्रीमंत व्हायचं होतं, मोठ्या घरात जायचं होतं, पैसा पाहिजे होता, चाळीतल्या वातावरणाचा, चाळीतल्या राहणीमानाचा तिला वीट आलेला होता. त्यामुळं मी काहीच करू शकले नाही आणि तिला तिच्या पद्धतीनं जगायला सोडलं. कारण बोटची मुलगी होती, संसार मोड तरी कसं सांगणार होते ना तिला. हे ऐकल्यानंतर ऊर्जालाही धक्का बसलेला असतो. ऊर्जा म्हणते आई म्हणून तर तू मला शपथ घातलेलीस ना की मला ह्याबद्दल काही विचारायचं नाही आहे, तिच्याशी बोलायचं नाही आहे, तिच्याकडे जायचं नाही आहे. तेव्हा लगेचच सांगते पूर्वा की हो आता ऊर्जाच्या सगळ्या गोष्टी लक्षात येऊ लागलेल्या असतात. तिला वाईट वाटत असतं, पण माझी मोठी बहीणच त्या माणसाच्या सगळं हे झालेलं आहे हे ऐकून पूर्वा म्हणत असते तो तिचा निर्णय होता. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता औक्षणाचं ताट घेऊन दही साखर देत असते ती म्हणजेच इकडे विजया. परंतु हर्षवर्धनला जो काही माज आहे तो आपल्याला चांगलंच माहिती आहे. तो म्हणतो की मी केस जिंकत असतो
तो माझ्या स्वतःच्या टॅलेंटवर आणि माझ्या हुशारीवर. मला या सगळ्याची गरज नाही. इकडे आता तयार होत आहे ती म्हणजे ऊर्जा. आणि तेवढ्यातच दिव्या तिथे आलेली असते. दिव्या आलेली पाहून ऊर्जाला खूप राग येतो. ऊर्जा म्हणते, पाठवलं का तुझ्या सासऱ्यांनी दूध बनवून इथं? नाही, काय काढायचं असेल ना माहिती, म्हणूनच पाठवलं असेल. हे ऐकल्यानंतर दिव्याला धक्का बसतो. ऊर्जाने तिला दारातच थांबवलेलं असतं आणि तिथेच तिला अडवून हे सगळं विचारायला सुरुवात केलेली असते. आता मात्र दिव्याने खाली मान घातलेली असते. ऊर्जा तयार होत असते. आई म्हणते, काळजी करू नकोस, तू छान लढणार आहेस केस, मला माहिती आहे. इकडे आजीसाहेबांना सुद्धा आता ही गोष्ट कळलेली आहे. ती म्हणजेच की ऊर्जा ही यशवंत शिंदेची मुलगी आहे आणि हर्षवर्धन म्हणत आहे की तिनेच फूस लावलेली आहे, तिनेच हे सगळं केलेलं आहे, त्यासाठीच ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. तेव्हा मात्र धक्का तर बसलेला असतो सगळ्यांना. सगळेजण पाहत असतात. आता काय करायचं हा मोठा प्रश्न सर्वांच्या पुढे उभा राहिलेला असतो. इकडे आता कोर्टात ऊर्जा गेलेली आहे. तिच्या आधी तिथं शौर्य येऊन थांबलेलं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र ऊर्जा म्हणते, शौर्य तू? शौर्य तर ऑलरेडी येऊन थांबलेला आहे. म्हणून तिला थोडा धक्का बसलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.